समाज समाज म्हटलं की समाजसेवा आलीच. पण ही समाजसेवेची आवड सगळ्यांच असते असं नाही. ती आवड असणारे फार क्वचित असतात आणि ती आवड ज्यांना असते त्यांना ती स्वस्थही बसू देत नाही. अशाच आवडीतून अशाच तरुणांनी एकत्र येऊन एक संघटना स्थापन केली. त्यावेळेस फार कमी लोकं होती. संघटना चालेल का, संघटना पुढे जाईल का, हा प्रश्न डोळ्यासमोर होता. पण म्हणतात ना की ज्याला आवड असते त्याला सवड मिळते आणि ते लोकांना जोडायचं काम करतातच. याच धर्तीवर माणगाव तालुका कुणबी समाजातील काही तरुण एकत्र आले आणि या तरुणांनी एक संघटना उभी केली आणि आपल्यासारखे समविचारी लोकांना एकत्र घेऊन जी संघटना उभी केली ती संघटना उदयास आली. कुणबी युवा मंच मुंबई तालुका माणगाव तालुक्यातील कुणबी समाजातील एक नावाजलेली घराच्या प्रत्येक सदस्यापर्यंत आपल्या हक्काची असली संघटना म्हणजेच कुणबी युवा मंच मुंबई तालुका माणगाव. संघटनेची धुरा अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर खराडे, सचिव श्री सत्यजित भोनकर, खजिनदार श्री नारायण शिंदे आणि पूर्ण टीम उपाध्यक्षापासून अगदी सदस्यापर्यंत सगळेच मेंबर अगदी पुढाकाराने एक फॅमिली मेंबर म्हणून या संघटनेचं काम करतात. संघटनेचा मुळात उद्देशच तो आहे की समाजाच्या प्रत्येक कोपऱ्यापर्यंत प्रत्येक व्यक्तीपर्यंत आपली संघटना पोचवावी आणि या संघटनेच्या मार्फत लोकांचं भलं करावं, लोकांच्या अडीअडचणीत उभं राहावं आणि लोकांना एक हक्काचं व्यासपीठ द्यावं. मग कला असेल, शिक्षण असेल, क्रीडा असेल, आरोग्य असेल, सामाजिक असेल, सगळ्या क्षेत्रामध्ये आपले हे युवा मंच नेहमीच अग्रेसर होतं आहे आणि पुढेही राहील. विविध कार्यक्रम संघटनेच्या मार्फत घेण्यात आले. मग जनजागृती असेल, अगदी कोणत्याही लेवलचे कार्यक्रम आपण ते ऑर्गनाईज करतो आणि लोकांना त्यात पार्टिसिपेट करून घेतो जेणेकरून समाजापर्यंत अवेअरनेस व्हावी. या अवेअरनेससाठी संघटनेमार्फत विविध क्षेत्रात विविध गावांच्या गाठीभेटी घेऊन विविध मुंबईसारख्या ठिकाणी धावपळीचं जीवन म्हटलं तर घड्याळाच्या सेकंदावर काट्यावर चालणारं जीवन, या जीवनात पण नोकरी धंदा व्यवसाय सांभाळून आपली जे पदाधिकारी आहेत ते संघटनेचं काम करतात. त्याच्यातून लोकांना बांधिलकी वाढावी, संघटनेकडे लोकांना संघटित करण्यात यावं, यासाठी ज्या आपल्या मुंबई मंडळाच्या मीटिंग्स होतात या मीटिंगला सभेला आपली टीम पोचते, तिथे जाऊन समाजाप्रती अवेअरनेस करते, मंचाप्रती अवेअरनेस करते, शिक्षण आरोग्य सामाजिक आणखी क्षेत्र या सगळ्या क्षेत्राची अवेअरनेस करते जेणेकरून प्रत्येक लोकांपर्यंत जनजागृती व्हावी. या जनजागृतीसाठी प्रबोधन करते, परिवर्तन करते आणि यातून लोक जोडण्याचं काम करते. ही अशी आपली संघटनेच्या माध्यमातून विविध कामं करण्यात आली. मग आरोग्य क्षेत्रात असेल, शैक्षणिक क्षेत्रात असेल, लोकांना मदतीचं क्षेत्र असेल, क्रीडा असेल, कला असेल, सगळ्या क्षेत्रामध्ये संघटना अग्रेसर आहे. हीच आपली संघटना आज आपल्या सगळ्यांना साथ घालत आहे की मोठ्या संख्येने तरुणांनी आपल्या संघटनेत सामील व्हावं जेणेकरून जेवढी एकी वाढेल, जेवढं एकीचं बळ वाढेल तेवढं आपण चांगल्या विषयाला हात घालून ते विषय मार्गी लावू शकतो आणि समाजाचं, तालुक्याचं भलं करू शकतो. संघटनेच्या माध्यमातून विविध कामे करायची बाकी आहेत. हे सगळ्या कामांचा आढावा म्हणून आपण पुढील व्हिडिओ देऊच आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपली मंचाची कामं लोकांसमोर सादर करूच. परंतु एक आव्हान आहे की बऱ्याच तरुणांना विशेष करून या संघटनेत आपल्याला सामील व्हा जेणेकरून आपली एकी वाढेल आणि आपल्या समाजातील प्रश्न मार्गी लागतील. धन्यवाद.